तर ते आहे प्रेसिडेंट निक्सन आणि चायनीज प्रीमियर झाऊ इलाई. या एअरक्राफ्टमध्ये जाताना असं अमेरिकेच्या प्रेसिडेंटचा फील येतोय असा. वाव. नमस्कार, सतीश एन ब्लॉग्समध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. माझ्या मागे आपण बघत असाल तर हे आहे बोईंगचं फ्लाईट. त्याचं कारण असं आहे की आज आपण आलो आहोत द म्युझियम ऑफ फ्लाईट. माझ्या ह्या बाजूला जर बघाल तर हे म्युझियम ऑफ फ्लाईट आहे की ज्याच्यामध्ये जे बोईंगचे विमानं बनतात तर त्याच्या संदर्भात पूर्ण म्युझियम आहे. तर त्याची आपण आज माहिती घेणार आहोत. या बाजूला बघाल तर रनवे, आता एक फ्लाईट जे आहे ते खाली लँड होतं इथे. तर आपल्याला ते पण बघायला मिळेल दृश्य की विमानं इथनं टेक ऑफ पण होत आहेत, लँड होत आहेत. पाठीमागे हेलिकॉप्टर आहे आणि विशेष म्हणजे पाठीमागे आपला भारताचा झेंडा पण दिसतोय मला इथे. म्हणजे समोर बघा चे झेंडे बऱ्याच देशांचे आहेत, सर्व म्हणायपेक्षा, पण त्यातल्या त्यात आपला भारताचा पण झेंडा इथे लागलेला आहे. तर चला आतमध्ये जाऊया आपण आज. आणि सोबत आहे हितेश, जे की सॉल्ट लेक सिटीमध्ये आम्ही सगळे आपण बघितले असाल आधीच्या सिरीजमध्ये. तर इथे सॉल्ट लेकला असतो, तो सध्या सुट्टी असल्यामुळे आलेला आहे इथे. तर त्यामुळे आईला पण ड्रॉप करायचं होतं काल. आई सुद्धा इंडियाला गेली. याच एका फ्लाईटने गेली आहे, अशाच बोईंग 777. हां, याच फ्लाईटने गेली अशा टाईपच्या. तर मग चला आता आतमध्ये अजून गमती जमती सगळे फ्लाईट्स आपल्याला बघायला मिळतीलच. तूही आधी आलेला नाही, मी आपल्याला आत काय अजून माहीत नाही. आत गेल्यावर मिस्ट्री कळेल. सो लेट्स गो. तर हा आहे एंट्रन्स फ्लाईट ऑफ म्युझियम. आणि इथे सारखी विमानं टेक ऑफ होत आहेत. त्यामुळे हे बघा, आत्ता हे एक फ्लाईट आलं इथे. तर मग मे बी टेस्टिंग असेल, काय असेल, पण सतत विमानं पण उतरत आहेत. तर चला आत जाऊन बघूया. तर समोर इथे तिकीट घेतोय या बाजूला, तिथे कळेल. आणि याच्यावर पण मी दाखवतो की ॲडल्ट $29, सिनियर $25. तर अशा प्रकारे आता आम्ही तिकीट घेतलं आहे. पाठीमागे काउंटर आहे, त्या काउंटरवर तिकीट घेतलं. तर हे मला वाटतं दोघांचे $58 लागले ना इथे. आणि सोबत त्यांनी हा असा बँड दिला आहे आणि एक मॅप दिलेला आहे. आता हा मॅप घेऊन फॉलो करायचं आहे आणि आता आपल्यालाच बघायचं आहे ना. देर इज नो गाईड. सो म्युझियम आहे, तर आपण पाहिजे तिथं फिरू शकतो, हे करू शकतो. 1 second, we are just getting some guidance from. Okay. So over here we have the Great Gallery. It has 50 aircraft from the first century of flight. Down this hallway we have the Red Barn. The Red Barn is where Boeing first started manufacturing airplanes. And then further down the hallway we have Personal Courage Wing. World War I upstairs, World War II on this floor. And then you take this sky bridge over the top of the street and you go into the Space Gallery, and out the back door of the Space Gallery is where the big airplanes are. Okay. And you can go you can get on the you can get on the Air Force One, 747, 787, and the French airplane. It escapes me now. Okay. It's the big, long, skinny one that broke the sound barrier. So that's the place we should be more excited about. That's the place you should be really excited about. Yeah. So what you can do is go down this hallway right here, cross over, go and see this first, and then work your way back. Okay. Perfect. I think we'll do that. Yeah. Okay. Thank you very much. Thank you so much. Thank you. So इथं हे
पर्सनल करेज विंग, ज्याच्यामध्ये World War I आणि World War II चे इथे लिहिलेलं आहे, म्हणजे वर्ल्ड वॉर. बरोबर. ओके. आणि आपण ह्या ब्रिजवर मग त्या मेन एव्हिएशन. ओके. तर आता आधी आपण मेन एव्हिएशनचं बघून येऊ इकडनं. बरोबर. आणि मग इकडे येऊ हे वर्ल्ड वॉरचे जे आहे, आणि मग शेवटी ज्या एंट्रन्सच्या बाजूला ती गॅलरी आहे बरोबर, तिथे आपण परत येऊ. चलो. तर हा आता बाहेर पडलो आम्ही पुन्हा, आणि हायवे क्रॉस करायसाठी त्यांनी वे ब्रिज, छान असा ब्रिज बनवलेला आहे. म्हणजे उन्हाळा, हिवाळा, पावसाळा केव्हाही आलं तरी प्रॉब्लेम नाही, कारण इकडनं काच आहे, इकडनं तर फुल पॅक काच आहे. संपल्यानंतर एक एलिव्हेटर आहे इथे, तर ह्या एलिव्हेटरने आता खाली जाऊ, जिथे ॲक्च्युली एअरक्राफ्ट्स बघायला मिळतं. म्हणजे आपण स्टेअर्सने पण जाऊ शकतो. ज्या इकडे स्टेअर्स पण आहे, ज्या विमानांनी आपण प्रवास करतो ॲक्च्युली ती विमानं आता प्रत्यक्ष जवळून बघायला मिळतील इथे. तर आता ॲक्च्युली इथनं अशा एलिव्हेटरवरनं या ब्रिजवरनं आलो आपण, कारण हा रोड क्रॉस करायचा होता. आणि इथे पुन्हा हे एंट्रन्स आहे, द म्युझियम ऑफ फ्लाइट्स चार्ल्स सिमोनी स्पेस गॅलरी. तर ॲक्च्युअल इथे ही स्पेस गॅलरी मोठ्या विमानांची. थँक्यू. समोरच मोठ्याच्या मोठं दिसतंय हे खूप. हे आहे अगदी ओपन करून ठेवलं आहे, म्हणजे आत जाऊन सगळ्या गोष्टी त्याच्या बघता येतील अशा. ॲक्च्युली आपण आलो आहे याच्या विमानांच्या पॅव्हिलियनमध्ये. तर बहुतेक आता हे स्टार्टिंगपासून कसे कसे ते होत गेले असं दिसतं आहे. इथे जे ठेवलेलं आहे B-17F फ्लाइंग फॉस्टर, हे जे समोर लावलं आहे ते, इथे त्याची माहिती आहे, पॉज करून बघू शकाल नंतर. कॉम्बॅट फ्लाईट वाटतं. हो, हे मिलिटरीसाठीचं आहे. आणि तो खाली उभा आहे, तो जवानच तसा दिसतोय. बरोबर. आणि त्याचे टायर वगैरे बी यूज आहेत, म्हणजे खूप मोठं हे कॅरी करत असणार आहे. तर इथे डिटेल्स दिलेले आहेत त्याची. B-17 इन कॉम्बॅट. त्यानंतर आता आपण पुढे आलो आहोत. हे बघ कॉन्कर्ड आहे इथेच. मी आधी म्हटलं ना, या बाजूला हे ब्रिटिश एअरवेजचं, त्याची जी पुढे नोज बघाल अगदी बारीक नाक बनवलेलं होतं. त्याचा स्पीड रिलेटेड मी पुन्हा एकदा विकिपीडियावर बघून डिटेल्स सांगतो. पण हे ते कॉन्कर्ड आहे, आणि या कॉन्कर्डमध्ये आतमध्ये जाण्याचा आम्हाला चान्स मिळतो आहे अजून याच्यापेक्षा. कारण की आता ही फ्लाईट्स त्यांनी उडवणं सध्या थांबवलं आहे, त्याचं रिसर्च सुरू आहे. तर मे बी पुन्हा ते चालू होतील, पण हे खूप हाय स्पीड असं फ्लाईट होतं आहे. तर त्याच्या कॉकपिटपासून तर आता हे आतमध्ये घुसतो आहे आपण, आणि डायरेक्ट कॉकपिटमध्ये एंट्री जाऊ शकतो. अच्छा, कॉकपिट ब्लॉक आहे, पण काचेतनं आपण बघू शकतो कॉकपिट. ते एखादा बसून पळवायचा त्यामुळे ब्लॉक केलेलं दिसतंय ते. इथे काच आहे, हरकत नाही, इथपर्यंत बी चान्स मिळेल. हो, इट्स अ बिग थिंग. आता हे पुढे बघाल तर हे आत्ता कोणी बसू नये, त्याच्यावर कोणी हे करू नये म्हणून त्यांनी करून ठेवलंय. ओके, तसं हे प्रोटेक्ट केलेलं आहे. तर ह्या बाजूला 2 लोक बसू शकतात, आणि इकडे 2, असे 2+2 4 बसू शकतात. बाकी तर हे बॅकसाठीचं हे तर सेमच आहे. आणि
म्हणजे ही चांगली आयडिया आहे. त्यांनी लॉंग टर्म त्यांना प्रिझर्व करायचं आहे, त्यासाठी खूप छान डोकं वापरलं आहे. बघा ना, याचा मॅक्झिमम स्पीड 1500 माइल्स पर आवर पर्यंत जाऊ शकतो. हो, रेग्युलर यांचा इज लाईक 800 माइल्स पर्यंत. नाही, आपण तर ज्याच्यात बसून जातो ते 500-600च्या पुढे तसंही पळत नाही. 800 पर्यंत जातात. हा 1500 पर्यंत म्हणजे करू शकतो. 3 टाइम्स 8 तासाचा जवळपास 3.5-4 तास आणू शकतात. तर हे डिटेल दिले तिथे, म्हणजे ऑलमोस्ट 3 टाइम्स. या कॉन्कॉर्ड फ्यू फास्टर दॅन अ स्पीडिंग बुलेट. स्पीडिंग बुलेटपेक्षा जास्त फास्ट पळतं ते एवढं. आणि मग हे बाकी तर टॉयलेट्स आहेत इकडे, जे स्टँडर्ड असतात तशीच. हा आता दुसरा एक्झिट आहे आणि पाठीमागे सेम आहे. सो जी बोर्ड होल्ड्स द टाइम रेकॉर्ड. हां, सो इट हॅज ॲक्च्युली क्रॉस द अटलांटिक ओशन जस्ट विदिन अंडर 3 hours. यस. सो लंडन to New York within 3 hours. So that was the project, पण तो आय थिंक नाव इट इज ऑन होल्ड. आपण माहिती काढू, कारण आता ही त्यांनी स्टार्टिंगला उडवली पण त्याचे ॲक्सिडेंट झाले बरेच आणि त्यामुळे त्यांनी ते बंद केलं अशी मला माहिती आहे. तरी मी माहिती घेऊन परत पुन्हा एकदा कन्फर्म करेल. बरोबर. तर ज्या ॲक्सिडेंटविषयी मी बोलत होतो त्याचे डिटेल हे इथे दिलेले आहेत, तर ते पॉज करून वाचू शकतात. त्यामुळे सध्या हे होल्डवर आहे हे, आणि ही ॲक्सिडेंट इन साईट जे झालं त्याचे डिटेल्स पण त्यांनी दिलेले आहेत. त्यामुळे सध्या हे फ्लाईट होल्डवरती आहे, पण फ्युचरमध्ये हे ते नक्कीच चालू करतील, कारण त्यांचं ते ड्रीम आहे की US to UK 3 तासात त्यांना पोचवायचं आहे फ्लाईट, आणि ते नक्कीच करतील. पुढे निघालो आहे. तर हे इकडे दिसतं आहे सिटी ऑफ रेंटन, युनायटेड एअरलाइन्स. हे युनायटेड एअरलाइन्सचं इथे मॉडेल 247D बोईंग पॅसेंजर एअरक्राफ्ट इन 1933. 1933ला हे सुरू केलेलं होतं कन्स्ट्रक्शन, आणि फ्लाय कॉस्ट टू कॉस्ट इन 20 hours ओव्हर 7 hours फास्टर दॅन प्रिव्हियस एअरलाईन. तर जसे जसे इन्व्हेन्शन मला वाटतं होत गेले त्याप्रकारे त्यांनी त्या सिक्वेन्सने हे फ्लाईट ठेवलेले दिसत आहे. आणि या बाजूला मोस्टली हे मिलिटरीचे फ्लाईट्स आहेत मेनली. आता इथं हा पुतळा असा बनवला आहे असं वाटतं की हा खरा माणूस उभा आहे. तर इकडे हे कॉम्पॅक्ट जे दिसत आहेत इकडे, या बाजूला हे एअरफोर्सचं दिसत आहे. तर म्हणजे पॅसेंजर एअरक्राफ्ट्स या बाजूला ठेवले आहेत आणि या बाजूला एअरफोर्सचे एअरक्राफ्ट्स त्यांनी ठेवलेले आहेत. या बाजूला एअरफोर्स 1 दिसत आहे, मग ते म्हणजे जे यांच्या राष्ट्रपतीसाठी वापरतात ते असतं ना, ते एअरफोर्स 1 ते लिहिलेलं आहे त्याच्यावर, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका. ती माहिती आपण पुढे घेऊ. बहुतेक माझ्या मते तेच आहे एअरफोर्स 1 म्हणजे. आणि इथे दिसतात पण येते पुतळे 2 कोणाचे आहेत ते, ती माहिती आपण घेऊ. तर
ते आहे प्रेसिडेंट निक्सन आणि चायनीज प्रीमियर झाऊ इलाई शेकिंग हँड्स आफ्टर द प्रेसिडेन्शियल एअरलिफ्ट. Full of American leaders and brigades of journalists landed in China on February 21st, 1972. हे 1972ला प्रेसिडेंट निक्सन तिकडे चायनामध्ये गेला होता त्याच्या ब्रिगेडियरसह. तर हे ते एअरक्राफ्ट आहे. तर त्याच्या आत जाऊया आपण आता. या एअरक्राफ्टमध्ये जाताना असं अमेरिकेच्या प्रेसिडेंटचा फील येतोय असा. वाव. ज्या विमानाने प्रेसिडेंट निक्सन हे चायनाला गेले होते त्या विमानात जाण्याचा योग आज आम्हाला येतोय. ही संधी मिळते इथे. छान असा हा योग आहे. याचं कॉकपिट आपल्याला थोडं जवळून शूट करता येईल. काच लावली पण बऱ्यापैकी. दोघं बाजूला दोन हे असतात आणि दोघांनाही स्टेअरिंग वगैरे दोघांनाही म्हणजे फ्लाइंग गिअर्स. पायलट को पायलट दोघांचे पण. आणि इथे एक ही जेव्हा प्रेसिडेंट व्हिजिटवर असतो तर कम्युनिकेशन तुटलं नाही पाहिजे. त्यासाठी इथे विमानामध्ये कम्युनिकेशन स्टेशन त्यावेळीसुद्धा हा तो कॉम्प्युटर दिसतो आहे. म्हणजे एवढं मॉडर्नाइज त्यांच्याकडे. कारण हे प्रेसिडेंटचं फ्लाईट होतं. इथे ही फॉरवर्ड गॅलरी आहे ज्याला सर्व प्रेसिडेंट अँड क्रू. तर हे प्रेसिडेंट अँड क्रू त्यांना सर्व करण्यासाठीच आहे. आणि इथे बहुतेक हे बसण्यासाठीचे हे सीट्स आहेत. इथे 4 खूप मोठी मोठी. आणि पाठीमागे इथे ही इकडे लॅबोरेटरी आणि इकडे एवढं आरामदायी बहुतेक प्रेसिडेंटसाठीचं हे असणार आहे. त्याच्यासमोर त्याचं प्रेसिडेंट स्टेट रूम. म्हणजे इथनं कंटिन्यू जरी फ्लाय होत असलं प्रेसिडेंट तरी ऑन ग्राउंड टचमध्ये असतात. तर इथे प्रेसिडेंट जॉन्सन्स हॅड ट्रॅक, देन FM रेडिओ, फोन, फेक टेम्परेचर स्विच, कप होल्ड्स. इथे पुन्हा त्यांचे कॉन्फरन्स रूम दिसते. मीटिंग करू शकतात इथे प्रेसिडेंट बसून. समोर त्याचे मे बी पत्रकार जर्नलिस्ट असतील तर त्यांच्याशी मे बी प्रेस कॉन्फरन्स रूम असेल. इथे लिहिलं प्रेसिडेन्शियल कॉन्फरन्स रूम लिहिलेलं आहे इथे. तर ही कॉन्फरन्स रूम आहे जिथनं प्रेसिडेंट आपली हवेमध्ये असतानासुद्धा फंक्शनल कॉन्फरन्स चालू असू शकते. इथे हे डायनिंग टेबल्स वगैरे दिसत आहेत दोघं बाजूने. व्यवस्थित असे बसून जेवण करता येईल असं. आणि कुठेतरी लिहिलेलं असेलच कॉन्फरन्स रूम नंतर. आता हे इतर पॅसेंजर को पॅसेंजर असतील सोबत. AFT पॅसेंजर कंपार्टमेंट. तर यांच्यासोबत जे इतर असतात त्यांच्यासाठी. आणि इथे बंक पण आहे म्हणजे जे सोबत सैनिक असतात ते काय म्हणतात सिक्युरिटीज त्यांच्यासाठी. आणि इथे शटल डिप्लोमॅसी. हे पॉज करून तुम्ही नंतर वाचू शकता. डिप्लोमॅसी रिलेटेड काहीतरी दिलेलं आहे. व्हाईस प्रेसिडेंट लंडन अँड B. जॉन्सन. ठीक आहे. आणि विटनेस हिस्ट्री इथे दिलेली आहे. ती पण आपण नंतर पॉज करून वाचू शकाल. आणि फेमस फ्लाईट हे SAM 970 फेमस फ्लाईट कुठून कसे फ्लाय होत होते त्याचे हे त्यांनी
मॅप दिलेला आहे, म्हणजे शंघाई, गुआम, हुआई, लॉस एंजल्स, देन वॉशिंग्टन आणि इकडे आपला इंडिया इथे कराचीपर्यंत दिलं आहे, न्यू दिल्ली. अच्छा, ज्या देशाच्या राजधानी आहेत त्यांच्याशी हे कनेक्शनचं हे दिसतं आहे टोटल मॅप. नंतर आता इथे FT गॅलरीज, कॉफी वगैरे, आता तर खूप मॉडर्न झालेत तसे फ्लाईट. आणि पाठीमागे पुन्हा लॅबोरेटरी आहे, ॲट अ टाइम 2 आहेत. तर आता आपण आलो आहोत, पाठीमागे जे दिसत आहे आपल्याला 787 ड्रीम लायनर. तर हे 2000 सेंचुरीमध्ये हे सगळ्यात याला पॉवरफुल असं इंजिन होतं. माझ्या पाठीमागे जे इंजिन दिसतं आहे ते इंजिन एवढं मोठं जरी दिसत असलं तरी इथं त्याचं वजन लेस दॅन 25 kg असं दिलेलं आहे. इथे जी माहिती येते त्याच्यावरती, म्हणजे त्याच्यामध्ये टिटॅनियमचे ते ब्लेड वगैरे वापरले आहेत, त्यामुळे त्याचं वजन खूप कमी असं राहिलं आहे. आणि हे जवळपास 1,15,000 समथिंग पाऊंडचं थ्रस्ट क्रिएट करणारं हे सगळ्यात त्या 2000मधलं पॉवरफुल असं इंजिन होतं. मला वाटतं आता हे 787 ड्रीम लायनर कमर्शियल लाईन्समध्ये दिसत नाहीत. मोस्टली बोईंगचे 747, 387 समथिंग ते दिसतात. ते पुढे जाऊन बघूया. आणि ह्या 787ची पण अजून काही माहिती मिळाली तर मी टेक्स्टमध्ये आपल्याला सांगेन. चार इंजिन दिसत आहेत. ही जी विंग्स असतात त्याच्या खाली जे पंखे दिसतात ते ॲक्च्युली विमानाचं इंजिन असतं. आणि त्या ज्या विंग्स आहेत त्याच्यामध्ये ती ॲक्च्युली पेट्रोलच्या टाकीचं काम करतं, म्हणजे पेट्रोल टँक तिथे असतो विमानाचा. तर आता हे जम्बो साईज्ड 747 त्याच्यामध्ये आपण जाऊन आणि बघूया त्याचं आतमधनं कसं आहे स्ट्रक्चर ते. बोर्डिंग रूल्स इथे दिलेले आहेत सुरुवातीला, तर कुठेही टच करायचं नाही आहे. व्हिडिओ सर्व्हिलन्स ते म्हणजे अंडर ऑब्झर्वेशन आहे, त्यामुळे जस्ट एंट्रन्सवरूनच असा फील येतो आहे घुसायच्या आधी. वाव, क्या आहे. अच्छा, याच्यात इथलं कॉकपिट रिकामं केलं आहे, त्याच्यात मोकळं केल्यामुळे काही नाही आहे. पण ब्युटिफुल पार्ट आहे की वरच्या वायरिंग वगैरे कसं असतं स्ट्रक्चर ते बघायला मिळेल. आणि जे पप मटेरियल असतं भरलेलं ते पण बघायला मिळेल. तसा आता हा सगळा मोकळा सांगाडाच दिसतोय, कारण की हे सगळं काढून ठेवलेलं आहे. आणि इथे काय दिलेलं तर आता ह्या बाजूला जी दिसत आहेत ती मॅक्सिमम जी आहेत ती सगळी फायटर प्लेन आहे. ती म्हणजे डिफेन्समध्ये वापरल्या जाणारी दिसत आहे. ती 502 आहे इकडे. आणि हे तर I-19 आहे, छोटं एकदम. मला वाटतं आपलं जसं F-21 होतं त्या टाईपचं हे छोटंसं दिसतं आहे. त्यानंतर ब्ल्यू एंजल पुढे लिहिलेलं आहे 4.
आणि इकडे जे दिसत आहेत ते 503 आणि त्या 503ला वरती जो नोझल दिसतोय तो ॲक्च्युली हवेतल्या हवेत पेट्रोल भरायसाठीचा नोझल आहे. आणि हे बंबार्डर दिसतंय 502. याच्या खाली एवढे लावलेले आहेत जे ते एवढे बॉम्ब आहेत लाईनीने इथे आत्ता अडकवलेले. मला मागे 3 पुढे 3 6 आणि 6 12 इकडे 12 तिकडे म्हणजे 24 रॉकेट्स त्याच्यावरती बसवलेली आहेत. तर ते LT रॉड्रिक लेस्टर असं त्याच्यावर लिहिलेलं दिसतं आहे. A6E इंट्रूडर. तर मला वाटतं ह्या सेक्शनमध्ये बऱ्यापैकी आपल्याला सगळी फ्लाईट्स बघायला मिळाली इथेच. डेफिनेटली. आता आपण नेक्स्ट सेक्शनला जाणार ना? येस, नेक्स्ट सेक्शनला जाऊ जिथं आपण World War I आणि World War IIचे प्लेन्स त्यांनी जे यूज केलेत. तर आपण जरा तो सेक्शन एक्सप्लोअर करू की कसे बोईंगनी सपोर्ट केले होते World War I आणि World War II मध्ये प्लेन्स. ओके, लेट्स मूव. आता आपण आलो इथे स्टार्टिंगला नासाचं सेक्शन होतं. आज खरोखरच आपण रॉकेट सायन्स बघणार आहे. काय असतं रॉकेट सायन्स? लहानपणापासून जे म्हणत आले रॉकेट सायन्स नाही आहे, रॉकेट सायन्स नाही आहे, आज आपण बघू खरं रॉकेट सायन्स काय असतं. हो, हा हबल टेलिस्कोप आहे. सो बेसिकली वरती जाऊन जर का काही फोटोज वगैरे हे करायचे असतात, काढायचे असतात तर Absolutely. इथे दिलं आहे ना चार्ल्स सिमोनाय म्हणून हा स्पेस फ्रिक्वेंट फ्लाय स्पेसमध्ये फ्रिक्वेंट फ्लाय करणारा सायंटिस्ट होता.
हे समोर दिसतं ते त्याचं स्पेस क्राफ्ट आहे. सगळं जेव्हा डिटॅच होतं तर हे एवढंच असतं. एवढ्या भागातच त्यांना बसायला हे वर्टिकल असताना ते खाली सीट दिसतात, त्यामुळे ते बसलेले असतात आणि तोंड वर असतं त्याचं. छानच आहे, म्हणजे सर्व नासा रिलेटेड. आणि ते F1 पण वरती थांबलेलं आहे. तर आता आपण वर्ल्ड वॉर 2 आणि वर्ल्ड वॉर 1 मध्ये जे प्लेन वापरल्या गेले होते एअरफोर्सतर्फे, तर त्या सेक्शनला आलो आहे आणि तिथली ही काही विमाने इथे त्यांनी ठेवलेली आहेत. आता इकडे जे दिसणार आहे हे BF 109E3. त्यानंतर इकडे जे दिसतंय LF-MK 1X. ते डिटेल आपण हिस्ट्रीमध्ये वाचू, कारण व्हिडिओ जास्त मोठा होईल. फक्त जवळून बघायला मिळतंय. याने वर्ल्ड वॉर 2 मध्ये भाग घेतलेला आहे. तर इथे त्यांनी थोडक्यात हे नावं कशी ठेवल्या गेली होती ते दिलेलं आहे. म्हणजे इथे सुरुवातीला बघाल तर ते असतं मॅन्युफॅक्चररचं नाव, मध्ये मॉडेलचं नाव आणि शेवटी निकनेम. जसं इथे एक सेट केलेलं जर दिसलं तर हे लॉकहीड P40M मस्टँग असं पूर्ण नाव तयार होतं. तर दिस इज द नेम गेम. तिकडे पण अजून काही ठेवलेली आहे. खऱ्या अर्थानं फ्लाईटचं म्युझियम आहे वर्ल्ड वॉर. अजून वरती एक मजला आहे, तो बघायचा बाकी आहे. इतकी सगळी फायटर प्लेन्स विश्वयुद्धात ज्यांनी कमाल केली ती सगळी विमाने आहेत. आणि इथं दिलेलं आहे द एंड ऑफ वॉर. तर आता आलो आहे आपण वरच्या फ्लोअरला. इथेच बघतो ही लिफ्ट आहे काय त्या काळची. आणि इथे हे इटालियन अहेड ऑफ इट्स टाइम हे त्यावेळेचं वर्ल्ड वॉर 1 मध्ये हे कॅपोर्नी CA-20 हे काहीतरी इतिहास फर्स्ट फायटर प्लेन जगातलं सगळ्यात पहिलं. हे तेव्हा इतिहासात काहीतरी वाचल्यासारखे शब्द इथं दिसत आहेत असे. तर ही सगळी प्रिझर्व करून ठेवली आहेत त्यांनी इथे. आता ते सिम्युलेटर लावल्यामुळे सारखी फ्लाईटची आवाज येत असतात. आता हे एकावर एक तीन फॅन लावलेले. कशी इन्व्हेंट होत गेल्यात गोष्टी हळूहळू. आता हे थ्रॉविंग इट अबाउट द स्काय. ही वर्ल्ड वॉर 1च्या वेळची ही सगळी फायटर प्लेन्स आहेत.
आज कसं वाटतं हे बघून. कशा सिच्युएशनमधनं त्यांनी शोधत जाऊन छोटी छोटी विमानं. बघायला खूप आहे. मला वाटतं अख्खा दिवस जरी घालवला तरी ते कमीच आहे. कारण ही बाकी लोक बघतायत जे स्टडी करणारे ते तिथे बसून घेतलंय त्यांनी. हे इंजिन आहे. आपल्याकडे तेवढा वेळ नाही आणि आपला व्हिडिओ पण बऱ्यापैकी मोठा झाला आहे. त्यामुळे आता आय वॉन्ट यू फॉर US आर्मी नियरेस्ट रिक्रूटमेंट स्टेशन. ओके नहीं भाई, हम इंडियन आर्मी में जाएंगे. डोंट वेट फॉर दी ड्राफ्ट व्हॉलंटियर. चांगलं लिहून ठेवलंय त्यांनी. जाता जाता ग्राउंड फ्लोअरवरची सर्व एअरक्राफ्ट पुन्हा एकदा या आणि मग हे वरती अशी टांगून ठेवलेली आहेत. तर आता ही सुरुवात कशी झाली विमानांची, तर हे जे राईट ब्रदर्स यांनी जे पहिलं विमान जे सुरू केलं तर ते हे विमान आहे समोर. जस्ट कपड्याचे आणि लाकडाच्या गोष्टी वापरून आणि पाठीमागे दिसत असेल अशा प्रकारचं हे इंजिन. तर हे राईट्स ब्रदर्सचं हे पहिलं इंजिन, पहिलं विमान आहे जगातलं. आणि मग अशी सुरुवात होत जी विमानं कशी प्रोग्रेस होत गेली पुढे पुढे हळूहळू. हे जे वायर्स तार जे दोन वरचं आणि खालची विंग आहे ती जोडलेली. तर मग हळूहळू तर हे म्युझियम बेसिकली राईट बंधूंपासून स्टार्ट होऊन आजची जी सोफेस्टिकेटेड विमानं आहेत ही, म्हणजे इकडे लास्टला हे त्यांनी ठेवलं US एअरफोर्सचं हे लेटेस्ट. आणि याचं तर नाव बघावं लागेल. हे एअरफोर्स आहे, US एअरफोर्स. पण हे खूपच भारी दिसतंय विमान. त्याचं आपण हे इथे दिलेलं आहे त्याचं लॅम्सन L160 अल्कोहल. तर हे बेसिकली या फ्लोअरला ती विमान आहेत. जसं ते बोलले 20 miles per hour. हां, म्हणजे सुरुवात झाली होती या विमानाची 20 miles per hourच्या स्पीडवालं विमान. 35 किलोमीटरपासून आज 3500 किलोमीटरपर्यंत ही एवढ्या स्पीडची विमानं अशी हळूहळू डेव्हलप होत गेली. तर ती इथे त्यांनी डिस्प्लेवर ठेवलेली बऱ्यापैकी अशी. हां, हे आपला तो कुठला एक मासा असतो त्या टाईपचं हे. तर ॲक्च्युली हे अनमॅन्ड व्हेकल. हे जे चपटं असं दिसतंय याच्यामध्ये मिसाईल्स वगैरे टाकून रिमोटली ऑपरेट करून आणि उडवता येणारं हे अनमॅन्ड व्हेकल. हे ग्राउंड फ्लोअरलाच वरती असं आकाशासारखं सिम्युलेशन केलं आहे. आणि इथे हे अपोलो 1 जे होतं, अपोलो कमांड मॉड्यूल 007A. तर चंद्रयान जे म्हणतो आपण, जे गेलं होतं आकाशात चंद्रावरती, तर ते पण इथे ठेवलेलं आहे. आणि इथे त्याच्या संदर्भातची ही सर्व माहिती आहे. इकडे पण हे जे ठेवलं आहे द सॅटर्न V नासा मून रॉकेट. ते हे नासाचं हे मून रॉकेट आहे. आणि इथे नील आर्मस्ट्रॉंग आणि अँडरसन जो होता त्याची इथेही थोडक्यात माहिती दिलेली. नेल आर्मस्ट्रॉंग अँड बिल अँडर्स. तर ही चंद्रावर पाऊल ठेवणारी पहिली सायंटिस्ट. तर वर्थ आहे मला वाटतं इथे व्हिजिट करणं. हे फक्त खूप वेळ काढून आलं पाहिजे. म्हणजे
म्हणजे खूप गोष्टी कळतील. पुढे पण काहीतरी सियाटेल रिलेटेड काय आहे बघूया. हे खालून आल्यानंतरची इथे माहिती सांगण्यासाठीच आहे. इथे सिम्युलेटर आहे, जसं जसं फिरू तसं तसं पडतं.